आज शोल्डर वर्कआउट, कार्डिओ आणि ॲब्स वर्कआउटमुळे बॉडीची एकदम वाटच लागली. तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कष्टकरी व्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला आणि आपली गाडी काढून पोहोचलो जिममध्ये. गेल्या गेल्या बजरंग मुलींचं दर्शन घेऊन लई ताकद मागितली. त्यानंतर वॉर्मअप सुरू केला. आजचा फोकस होता शोल्डर आणि कार्डिओवर. मग सुरुवातीला लॅटरल रेजेस घेऊन शोल्डर वर्कआउट सुरू केला आणि लास्टला घेतले एकदम हेवी श्रग्स. भावांनो, खरं सांगा, आता तुमचा भाऊ जरा गोरा दिसतोय ना, हो का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर केला 30 मिनिटं एकदम हार्ड कार्डिओ आणि पूर्ण बॉडीची वाटच लागली. नंतर थोडा इंग्लिश ॲब्स वर्कआउट केला आणि शेवटी 10 मिनिटं क्रॉस ट्रेनर चालवून आजचा पॉवरफुल सेशन कंप्लीट केला. मग वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचल्यावर घेतला आपला प्रोटीन शेक, कारण बॉडीला एनर्जीची लई गरज होती. मग थोड्या वेळाने ट्रे घेऊन निघालो अंडे आणायला. मग अंडे घेऊन आलो घरी आणि मस्त बनवला हा फ्राय ऑमलेट. मग फ्रेश होऊन थोडा नाश्ता केला. नंतर आपलं आवरून निघालो शॉपवर आणि शॉप जवळ पोहोचलो तर मित्राचे आज जेव्हा भेटले म्हणून त्यांना हॉस्पिटलला सोडलं आणि परत शॉप पशिवून शटर ओपन केलं आणि बाहेरचा काउंटर साफ करून सगळा सेटअप लावला. नंतर शॉपमधली सगळी साफसफाई करून देवपूजा केली. थोड्या वेळाने भूक लागली होती, खाल्ले बर्ल्ड एग्स. नंतर आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. पहिलीच ऑर्डर म्हणून देवाचं नाव घेऊन बनवली. त्यानंतर एका कस्टमरला कॅफे दिरामधनं सँडविच मागून दिलं आणि भावांनो, ऑर्डर पार्सल द्यायची होती म्हणून उघडून काय दाखवलंच नाही. थोड्या वेळाने शॉप समोर मोर्चा चालला होता. तिथं आपले सगळे भाऊ भेटले. पण थोड्या वेळ तिथं थांबलो आणि दुपारी केलं मस्त जेवण. आणि भावांनो, लाईट जरा आपल्यावर खूपच नाराज झाली, सारखीच जायला लागली. आता काय करायचं तुम्हीच सांगा. नंतर जरा मॅच बघावं म्हणलं तर आपली इनिंग संपली होती. आता काय बोलायचं म्हणलं. थोड्या वेळाने समोरच्या शॉपमधून आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. ती पण लगेच रेडी करून दिली. नंतर नेहमीप्रमाणे बनवली आपली इव्हनिंग ब्लॅक कॉफी आणि कॉफी पिऊन दिवसभर काम करून दमलेल्या बॉडीला जरा रिफ्रेश केलं. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला फॉलो केल्याशिवाय अजिबात जाऊ नका.